हाय, गुड नाईट सगळ्यांना. आधी हा व्हिडिओ बघा. शेवटपर्यंत प्रयत्न करा आपलं प्रेम मिळवण्यासाठी. परिवार परत मिळेल हो, पण आपलं प्रेम मिळणार नाही. बरोबर ना? तर ह्या दीदीला मला एवढं सांगायचंय, परिवार म्हणजे आपला नवरा, आपली मुलं, ही आपली फॅमिली, हाच आपला परिवार असतो ना की हे परिवार तू जे बोलतेस, आई वडील, कोणी कोणी, हा परिवार नसतोय आपला. त्यांचा आणि आपला काही संबंध नसतो. जरी आपल्या मनाने लग्न केलं ना आपण, तरीही ते बोलणार की आम्ही चांगलं करून दिलं असतं, तू मनाने केलं म्हणून तसं झालं. आणि त्यांनी करून दिलं आणि जर चुकीचा मुलगा जर त्यांच्याकडून निवडण्यात आला तर ते काय बोलणार की हा बाबा हे तुझं नशीब आहे, त्याला आम्ही काय करू शकतो. असं असतं. चांगलं केलं तर आम्ही केलं आणि जर वाटोळं झालं तर तू केलंस, असं. त्याच्यामुळं हे फॅमिली वगैरे काही नसते. मला आहे ना, ह्या नातेवाईकांना एवढ्या शिव्या देऊ वाटतात ना, जेवढ्या तोंडात येतील तेवढ्या, खरंच. आणि माझ्या बहिणींनो आणि भावांनो, प्लीज याच्यावरती घाण कमेंट करू नका. माझ्या आयुष्यात बरोबर काय काय घडलंय, काय काय नाही, हे माझं मला माहिती आहे. परंतु हे जे नातेवाईक असतात ना, जो परिवार, जो आपला कुणी असू द्या, मी नाव कोणाचं घेत नाही, परंतु एवढे नालायक असतात ना ती लोक. ज्यावेळेस पैसा आपल्यापाशी असतो, आपली लोक आपल्या सोबतीला असतात, त्यावेळेस सगळे आपलेच असतात. आणि ज्यावेळेस आपल्या लोकांची साथ सुटते, आपल्यापाशी पैसा नसतो, त्यावेळेस हे आपलेच लोक आपल्यापासून लांब जातात. हे ना मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे ना वाईट कमेंट कुणीही करू नका. मी या सगळ्यातून खूप लहान वय असताना हे सगळं मी अनुभवलेलं आहे आणि सगळ्यातून मी बाहेर निघलेली. आणि जर तुम्हाला हे माझं पूर्ण आयुष्याची स्टोरी काय आहे हे जर तुम्हाला ऐकायचं असेल ना, तर यूट्यूब चॅनलवरती मी मोठा एक ब्लॉग सोडल. जर तुम्हाला जर इच्छा असेल